गुड मॉर्निंग सर्वांना, सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महा टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा 2024 ही सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे। याकरिता आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे त्याचं योग्य नियोजन अभ्यासाचं आपल्याला, जेणेकरून 150 पैकी ओपन मधील कॅटेगरीच्या स्टुडंटला 90+ आणि कॅटेगरी मधील ओबीसी व्हीजेएनटी जे सब कॅटेगरी आहे त्यांना 83+ मार्क कसे पाडायचे ते आपण पूर्ण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। प्रत्येक सब्जेक्टचा एक्सप्लेनेशन परीक्षा सप्टेंबर मध्ये होणार आहे, तर आपल्याला फक्त 45 दिवस आहेत अभ्यासाला। या अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, तसेच व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचा आहे, तसेच शेअर करायचे, जेणेकरून तुम्हाला अपडेट जे काही असतील ते माहिती होतील, नोटिफिकेशन येत जाईल। आपल्या अकॅडमी मध्ये सीटीईटी मध्ये पास झालेल्या विद्यार्थीचं जे सिलेक्शन झालेलं आहे यामध्ये 2000+ विद्यार्थी पास झालेले आहेत। तसेच जो दुसरी बॅच आहे एएनएम यामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत ते तुम्ही पाहू शकता। तसेच आपल्या अकॅडमी मध्ये 15 ऑगस्ट निमित्त जे ऑफर ठेवण्यात आलेली आहे त्याविषयी आपण जाणून घेऊया। यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा 2024 करिता 50% डिस्काउंट देण्यात आलेला आहे। ही ऑफर फक्त 1 ते 2 दिवसासाठी आहे। मूळ किंमत 8000 रुपये आहे आणि आपल्याला 50% ऑफर देण्यात आलेली आहे। 4000 रुपये आपल्याला पे करायचे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑफर आहे। जुने बॅचचे वैशिष्ट्य पाहूया आपण। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रे विश्लेषण असणार आहे। सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक आपल्याला मोफत मिळणार आहे। तसेच व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे। लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे। सेम वैशिष्ट्य आहे अंगणवाडी परिवीक्षकाची 520 पदाची मोठी जाहिरात येणार आहे। यामध्ये अंतर्गत प्लस सरळ सेवा या दोन्ही बॅच आपल्याला एकत्रित मिळणार आहेत। सेम वैशिष्ट्य आहेत यामध्ये पण आपल्याला 15 ऑगस्ट निमित्त 2500 रुपयामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे। तर या सुवर्ण संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे। आपण त्यानंतर पाहूया अभ्यासक्रम। पेपर फर्स्ट संदर्भात किती मार्काला पेपर आहे, ते सब्जेक्ट कोणकोणते आहेत आणि त्याविषयी आपण पुस्तकाची यादी पण सांगणार आहोत। ठीक आहे। यामध्ये प्रश्नांची संख्या 150 असते, एकूण गुण आहेत 150। एका प्रश्नाला 1 मार्क असतो। वेळ दिलेला आहे 2 तासाचा, 120 मिनिटाचा वेळ असणार आहे। याला निगेटिव्ह सिस्टीम नाहीये। एक्झाम मध्ये ऑफलाईन एक्झाम असणार आहे। तर पेपर फर्स्ट विषयी आपण माहिती पाहूया। 1ली ते 5वी ज्या विद्यार्थ्यांचा 12वी+ डीएड झालेला आहे, HSC+ डीएड, ते विद्यार्थी पेपर फर्स्ट साठी क्वालिफाय आहेत, देऊ शकतात। यामध्ये विषय दिलेले आहेत मराठी आहे, इंग्रजी, बालमानसशास्त्र, अंकगणित आणि शेवटचा जो महत्त्वाचा विषय आहे परिसर अभ्यास, आपण त्याला जीके सामान्य ज्ञान असे म्हणतो। प्रत्येक सब्जेक्टचे 30 प्रश्न असणार आहेत, 30 गुण असे 5 विषय आहेत। आपल्याला 5 विषयाचे 150 प्रश्न, 150 गुण असणार आहेत। निगेटिव्ह मार्किंग नाहीये। त्यानंतर पाहूया पेपर सेकंड संदर्भात 6वी ते 8वी ज्या विद्यार्थ्यांचं 12वी+ बीएड झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना हा पेपर देता येतो। यामध्ये सेम आहे, प्रश्नांची संख्या 150 आहे, एकूण गुण 150 असणार आहे। तसेच परीक्षेचा कालावधी जे आहे तो 2 तासाचा, 120 मिनिटाचा असणार आहे। यामध्ये फक्त कॉमन सब्जेक्ट आहेत मराठी, इंग्लिश, इंग्रजी, बालमानसशास्त्र आणि परिसर अभ्यासाऐवजी सामाजिक शास्त्र किंवा गणित आणि विज्ञान। यामध्ये प्रश्नांची संख्या आहे, मराठीला 30 प्रश्न आहेत, इंग्रजी 30, बालमानसशास्त्र ही कॉमन सब्जेक्ट आहे पेपर फर्स्ट आणि सेकंड मधले 30 प्रश्न, आणि ज्यांचा गणित किंवा विज्ञान असेल किंवा सामाजिक शास्त्र यावरती 60 प्रश्न विचारले जातात। 60 गुणांसाठी 150, एकूण गुण 150 आहेत। 150 पैकी ओपन कॅटेगरी वाल्यांना, जे ओपन मधील स्टुडंट आहेत त्यांना 90 मार्क लागतात आणि जे कॅटेगरी मधील आहेत त्यांना क्वालिफाय होण्यासाठी 83 मार्क मिळवणे आवश्यक आहे। आपल्याला जास्त मार्क मिळवायचे आहेत, 150 पैकी 120, 125 पर्यंत मार्क मिळायला पाहिजे। त्यासाठी आपल्याला बॅच जॉईन करायची आहे। बॅच मध्ये सर्व आपल्याला इन्फॉर्मेशन मिळणार आहे। तर आपल्याला प्रत्येक सब्जेक्टची पुस्तक यादी पाहूया आपण। यामध्ये फर्स्ट सब्जेक्ट आहे मराठी। मराठीसाठी जो महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे मोरावळा वाळिंबे आपण रेफर करू शकता। तसेच क्लासच्या नोट्स आहेत, आपल्याला नोट्स जर मागवायच्या असतील तर जो अकॅडमीचा मोबाईल क्रमांक आहे, मोबाईल क्रमांक तुम्हाला वरती
लिहून देतो. 80 10 45 77 60 या मोबाईल क्रमांकावरती तुम्ही संपर्क करायचा आहे. तुम्हाला घरपोच नोट्स मिळणार आहेत. पोस्टल चार्ज सर्व फ्री असणार आहेत. त्यानंतर मराठी झालेल्या इंग्रजीसाठी पालन सुरी किंवा मराठी मधलं बाळासाहेब शिंदे जरी रेफर केलं तरी चालेल. पाल अँड सुरी या रायटरचं चांगलं बुक आहे. त्यानंतर जो महत्वाचा आहे गणित किंवा बुद्धिमत्ता, यामध्ये तुम्हाला अनिल अंकलकी किंवा सतीश वशे यांचं बुक, तसेच अकॅडमीच्या ज्या नोट्स आहेत, शॉर्ट नोट्स आहेत बुद्धिमत्ता गणित, या पण आपण रेफर करू शकता. डबल ओ अकॅडमीच्या नोट्स आहेत. त्यानंतर जो परिसर अभ्यास आहे पेपर फर्स्ट मध्ये जे की म्हणतो आपण त्याला, यामध्ये सर्व विषय इन्क्लूड आहेत. याकरिता आपल्याला वेगळे पुस्तकं रेफर करावे लागणार आहेत. जसं भूगोल असेल, भूगोलासाठी के सागर पब्लिकेशनचं खतीब सरांचं बुक आहे. इतिहासाला 11वीचा इतिहास महत्वाचा आहे, यामध्ये स्टेट बोर्ड जुना सिलेबस नुसार. तसेच गाठा किंवा अनिल कठार या सरांचं बुक महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आपण वाचू शकतो. त्यानंतर राज्यघटनेसाठी कोळंबे सरांचं बुक आहे. त्यामधील आपल्याला पहिले 3 ते 4 प्रकरण महत्वाचे आहेत, त्यावरतीच प्रश्न विचारला जातो. बालमानसशास्त्र या विषयाच्या पण आपल्या अकॅडमीच्या नोट्स आहेत. तुम्हाला घरपोच जर मागवायचे असतील तर तुम्ही अकॅडमीशी संपर्क करू शकता. जो कॉमन सब्जेक्ट आहे दोन्ही पेपर मध्ये बालमानसशास्त्र, याच्या नोट्स आपल्या अकॅडमीमध्ये उपलब्ध आहेत. वरती जो क्रमांक दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. तर आपल्याला अभ्यासाचं नियोजन 45 दिवसामध्ये एक्झाम होणार आहे. सप्टेंबरच्या एंड मध्ये एक्झाम असणार आहे. तर यासाठी आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची. जे विद्यार्थी जॉबला आहेत त्यांनी दिवसातले कमीत कमी 4 तास तरी अभ्यास करायला पाहिजे. सकाळचे 2 तास आणि जॉबवरून आल्यानंतर 2 तास, किंवा गृहिणी असतील ज्यांचे मॅरिड असतील महिला, त्यांनी पण दिवसातले कमीत कमी 5 तास तरी अभ्यासाला द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांना टीईटी एक्झाम क्वालिफाय होतील. तर आपल्या अकॅडमीमध्ये जे मेंटरशिप बॅच आहे त्यामध्ये पण तुम्हाला ऍडमिशन घेता येईल. तुम्हाला सर्व मार्गदर्शन, नियोजन, अभ्यासाचं कसं करायचंय, मार्क कशी इम्प्रूव्हमेंट करायचे, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सर्व योग्यरित्या मार्गदर्शन केल्या जाईल. त्यानंतर योग्य मार्गदर्शक महत्वाचं, यासाठी तुम्ही अकॅडमीशी संपर्क करायचा आहे, अकॅडमीला जॉईन व्हायचं आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण पेपर फर्स्ट आणि सेकंड तयारी करून घेतली जाणार आहे. त्यानंतर महत्वाचं असते योग्य नियोजन आणि रिव्हिजन. एक्झामच्या अगोदर 10-8 दिवस आपल्याला सर्व सब्जेक्टची रिव्हिजन झालेली असणं गरजेचं आहे. त्याकरिता आपल्याला आता 45 दिवसामध्ये सर्व जे सब्जेक्ट आहे याचा योग्य प्लॅन करून अभ्यास पूर्ण करायचा आहे. त्याकरिता तुम्ही डबल अकॅडमीशी संपर्क करायचा आहे. आपली बॅच चालू आहे, बॅच जॉईन करायची आहे. तुम्हाला जो क्रमांक दिलेला आहे त्यावरती संपर्क करायचा आहे. 2024 करिता आरोग्य सेवक तसे आरोग्य सेविका आपल्या अकॅडमीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, त्यांचं तुम्ही पाहू शकता. तसेच अकॅडमीचा जो ऍप आहे डबल अकॅडमी, तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरला. तर टेलिग्राम चॅनल आहे. मोबाईल क्रमांक तुम्हाला जो सांगितलेला आहे 80 10 45 77 60 या मोबाईल क्रमांकावरती तुम्ही संपर्क करायचा आहे. ठीक आहे. आणि सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, व्हिडिओला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, तसेच शेअर करायचं आहे. सर्वांचे धन्यवाद.